नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। तर आज आपण या बदललेल्या सिलेबसनुसार इयत्ता 6वी विषय मराठी बालभारती यातील तिसरी कविता आला पाऊस या कवितेचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर या व्हिडिओमध्ये या स्वाध्यायामध्ये जे काही शीर्षकाखाली प्रश्न आलेले आहेत ते सर्व प्रश्न किंवा ते सर्व पॉइंट्स आपण कव्हर केलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। यामध्ये आम्हाला हे समजले या शीर्षकाखाली प्रश्न आहे। प्रश्न पहिला, चौकटी पूर्ण करा। त्यामध्ये पाऊस आल्यावर ओले झालेले, याचं उत्तर आहे अंगण। थेंबा संगे आलेले, उत्तर आहे वादळ वारे। गारांनी भरलेला, उत्तर आहे रस्ता। लखकन लखाकणारी, उत्तर आहे वीज। प्रश्न दुसरा, आकृती पूर्ण करा। पावसामुळे वातावरणात झालेले बदल, काय काय बदल होतात? ढगाळ हवामान, हिरवीगार झाडे, नदी ओढ्यांना पाणी आणि वादळ वारे। प्रश्न तिसरा, कवितेतील खालील ओळींचे अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा। त्यामध्ये आला पाऊस, कभी न काळे हत्ती, निळ्या नभांगणी सैरा वैर धावत हे सुटती। तर या ओळींचा अर्थ आहे, या ओळीत कवीने पावसाळी ढगांची तुलना काळ्या हत्तीशी केली आहे। पाऊस आल्यावर आकाशात दाट काळे ढग जमा झाले आहेत आणि ते निळ्या आकाशात कोणत्याही दिशेला वेगाने इकडे तिकडे धावत सुटत आहे असे वाटते। आला पाऊस पागोळ्या गळती, थरथरणारे पंख मिटवून चिप्प पाखरे बसती। या ओळींचा अर्थ आहे, पाऊस पडू लागल्यावर घराच्या छपरावरून पाणी खाली पडू लागले आहे। पावसामुळे गारवा वाढल्याने भिजलेले पक्षी आपले पंख अंगाशी मिटून शांत व गप्प बसले आहेत। प्रश्न चौथा, खालील अर्थ व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा। आता अर्थ दिलेला आहे, पाऊस पडत असताना त्यात खेळणारी मुले विजेचा लखलखाट होताच घरात पटकन पळतात। तर या अर्थाच्या कवितेत कोणत्या ओळी आलेल्या आहेत? उत्तर आहे, आला पाऊस वीज लखाके लक्कन, भिजणारी ती अवखळ पोरे घरात पळती पटकन। ऊन पावसाचा खेळ सुरू असताना इंद्रधनुष्याची कमान आकाशात दिसते। या अर्थाच्या या कवितेतील ओळी कोणत्या आहेत? उत्तर आहे, आला पाऊस मध्येच पिवळे ऊन हसे, सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे। विचार करा व सांगा या शीर्षकाखालील प्रश्न पाहूयात। प्रश्न पहिला, पावसात भिजण्याचा तुम्ही घेतलेला आनंददायी अनुभव थोडक्यात सांगा। आता याचं उत्तर पाहूया। गेल्या वर्षी शाळेतून घरी परतताना अचानक जोराचा पाऊस सुरू झाला आणि मी मित्रांसोबत भिजलो। मातीचा तो सुगंध आणि अंगावर पडणारे पावसाचे थंड थेंब खूप आनंददायी होते। मी मित्रांसोबत पावसाच्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडल्या। त्या दिवशी पावसात भिजताना जो मनमोकळा आनंद मिळाला तो मी कधीच विसरू शकणार नाही। तो दिवस माझ्यासाठी अत्यंत अविस्मरणीय होता। दुसरा प्रश्न आहे, पावसाळा सुरू होताच निसर्गात कोणते बदल होतात ते तुमच्या शब्दात सांगा। उत्तर आहे, पावसाळा सुरू होताच कडक उन्हाने तापलेली जमीन शांत होते आणि मातीचा सुगंध सर्वत्र दरवळू लागतो। पावसाच्या पाण्यामुळे धरती, पक्षी, प्राणी, सृष्टी आनंदित होते। नदी, नाले, ओढे भरून वाहू लागतात। सुकलेली झाडे पुन्हा टवटवीत होतात। सगळीकडे हिरवळ पसरते। खेळूया शब्दांशी या शीर्षकाखाली प्रश्न आहे। प्रश्न पहिला, कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा व लिहा। यामध्ये उदाहरणादाखल आपल्याला दिलेला आहे गारा, सारा।
तर इतर शब्द पाहूया. लक्कन पटकन, हासे दिसे, हत्ती सुटती, गळती बसती. प्रश्न दुसरा, शब्द साखळी तयार करा. या ठिकाणी शब्द दिलेला आहे. ससा, सागर, रवी, वीणा, पाणी. आकाश, शहर, रचना, नानक, कवच. इमारत, तरबूज, जहाज, जमीन, नळ. आता वरील प्रमाणे शब्दांच्या किमान 5 शब्द साखळ्या तयार करा व लिहा. यामध्ये तुम्ही कोणताही शब्द निवडू शकता आणि त्याची शब्द साखळी तयार करू शकता. या ठिकाणी दिलेला आहे. 1 झाड, डबा, बदक, कळप, पाळणा. 2 कपाट, टपाल, लवंग, गणित, तराजू. 3 पुस्तक, कान, नाक, कागद, दप्तर. 4 नदी, दिवा, वात, ताक, कान. शेवटचा शब्द आहे 5 हार, रस्ता, ताक, काम, मान. अशा प्रकारे 5 शब्द आणि त्यांची शब्द साखळी आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. प्रश्न तिसरा, पावसाशी संबंधित शब्द लिहून संकल्पना चित्र पूर्ण करा. तर शब्द पाहूया. नदी, पूर, वादळ, छत्री, थेंब, गारा, वीज आणि चिखल. प्रश्न चौथा, घर या शब्दाशी संबंधित शब्द लिहून संकल्पना चित्र तयार करा. चौकट, छत, अंगण, भिंती, दरवाजा, फरशी, खिडकी आणि जिना. प्रश्न 5वा, कवितेतील खालील शब्दांसाठी समानार्थी शब्द शोधून लिहा. त्यामध्ये रस्ता याचे समानार्थी शब्द आहेत वाट, मार्ग. घर याचे समानार्थी शब्द आहेत सदन, गृह. नदी याचे समानार्थी शब्द आहेत सरिता, तटिनी. आकाश याचे समानार्थी शब्द आहेत नभ, गगन. पुढचा प्रश्न आहे, पुढील ओळीतील अलंकार ओळखा व लिहा. त्यामध्ये 1 तशाच हिरव्या वेलींवरची जरा निराळी फुले, निर्मळ हृदये चेहरे हसरे, तरी निराळी मुले. आता या ठिकाणी कोणता अलंकार येईल? यमक अलंकार, कारण यातील शेवटचे जे काही शब्द आहेत ते यमक जुळणारे असतात. दुसरा आहे, काकूने काकांच्या कपाटातील कोरे कागद कात्रीने कराकरा कापले. तर हा आहे अनुप्रास अलंकार. त्याचप्रकारे टंग ट्विस्टर म्हणून आपण जो खेळ खेळतो, चंदू के चाचाने चांदी के चमचे से, तर तो देखील या अनुप्रास अलंकारामध्येच मोडतो. म्हणजेच अनुप्रास अलंकारामध्ये एकच अक्षर रिपीट होत जातं किंवा एकच शब्द बऱ्याच वेळेस रिपीट होत जातो, तेव्हा त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. आता या ठिकाणी पाहूया. तिसरा आहे, सोनसळी सकाळ सुंदर सुगंधाने सजली. तर या ठिकाणी देखील अनुप्रास अलंकार आपल्याला सांगता येईल. चौथा आहे, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. आता यामध्ये यमक अलंकार आपल्याला सांगता येईल, कारण याचे जे शेवटचे अक्षर आहेत ते यमक जुळणारे असतात. तर अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. यामध्ये सर्व गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत.
तरीही तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट करून नक्की विचारा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्व विषयांचे व्हिडिओ चॅनलवरती ऑलरेडी अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर इयत्ता 6वीचे जे काही विषयाचे व्हिडिओज आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तेव्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.